हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर ना आता हा व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वीचा आहे, त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ टाकायचा होता, म्हणजे दसरा झाल्यानंतरच्या दिवशीचा व्हिडिओ. तर मला हा टाकता थोडंसं म्हणजे लेट झालं आहे, त्याच्यामुळे आता मी टाकते. तर चला, आज मला करायचा संध्याकाळचा व्लॉग आहे आणि आज मला करायचं आहे खूप दिवसानंतर चिकनचं कालवण. तर आता मला चिकनच्या कालवणासाठी म्हणजे येतानाच मी चिकन वगैरे घेऊन आलं होतं आणि त्यानंतर मग इथे मी मसाला काढत आहे. पण आज चिकनचं कालवण बनवायचं आहे, पण आज ओल्या नारळ घालून चिकनचं कालवण बनवणार आहे, मस्तपैकी असं झणझणीत असं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्याच्यानंतर मग मस्त असे कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर आता माझा मसाला वगैरे, कांदा वगैरे कापून झाला आहे, चिकन वगैरे शिजायला टाकलेलं आहे आणि इथं ओला नारळ जो आहे तर ते ओला नारळ अर्धा घेतलेला आहे, अर्ध्याच्या निम्मा घेतलेला आहे आणि तो आणि मी लसूण भाजत आहे मस्तपैकी. तर त्यानंतर इथं मी पाणी आलं, त्याच्यामुळे भांडे घासायला लागले. किचनवरती भरपूर असा पसारा पडलेला दिसतोय आणि पाणी आले, त्याच्यामुळे मग आता म्हटलं की एकीकडे चिकन टाकलेलं आहे, दुसरीकडे भात टाकावा, नंतर मग पटपट असे भांडे घासून मग आपलं रुटीन जे आहे डेलीचं तर ते करावं. तर संध्याकाळचं माझं लय धावपळ होती, जशी सकाळची होती तशी संध्याकाळची होती, कारण पाणी यायचा टाईम असतो आणि त्याच्यामध्येच मला सगळं पाणी भरायचं, संध्याकाळचं बाटल्या वगैरे भरायच्या असतात, भांडे घासायचे असतात, राहिलेले कपडे धुवायचे असतात, म्हणजे सगळं ह्या 15-20 मिनटातच करायचं असतं. तर चला, मी काल एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये मी भरपूर अशी वैतागलेली होती, भरपूर असं म्हणजे काय बोललेली. तर काल मला खूप असा राग आला होता, खूप संताप झाला होता आणि आता माझं डोकं जेव्हा शांत झालं आहे तेव्हा मला विचार येतो की मी उगाचच असा व्हिडिओ टाकला किंवा उगाचच असं बोलले किंवा उगाचच ज्या भावना आहेत त्या उगाचच तुमच्यासमोर मांडल्या, असं मला वाटतं आत्ता. पण आत्ता नाही का, वेळ गेल्यानंतर काय उपयोग नसतो तसं झालं आहे. पण खरंच जेव्हा आपलं मन आपलं शांत नसतं ना, जेव्हा भरपूर सारं टेन्शन येतं, भरपूर असा संताप होतो, तेव्हा अशीच अवस्था होती तुमची माझ्यासारखीच होत असेल कधी बघू शकता. मी त्याच्यामध्ये भरपूर असं बोलले, खरंच बोलले, खोटं काहीही बोलले नाही त्याच्यामध्ये, जे बोलले ते खरंच बोलले. पण मी हे त्यांच्यासमोर बोलायला पाहिजे होतं, ज्याला मला बोलायचं त्यांच्यासमोर बोलायला पाहिजे होतं, ना की तुमच्यासमोर. हे एक गोष्ट मला बरोबर वाटते. पण झालं काय की म्हणजे एकाकीच मला हे कळलं की माझ्या मिस्टरांनी सांगितलं की असं झालं आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे मला भरपूर असा संताप आला, भरपूर वैताग आला. आणि हे जे कारणं कशामुळे झालेत, हे आपण ज्याच्यामुळे झाले त्याला दोष द्यायला लागतो ना. तर तसं माझा संताप झाला आणि म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं काल, भरपूर असं टेन्शन होतं आणि ते टेन्शन तुमच्यासमोर त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त झालं. तर आता मला कुठंतरी त्याचं थोडंसं वाटलं की कशाला उगाच मी असं बोलले. थोडंसं डोकं शांत झाल्यानंतर, टेन्शन काही कमी नाही झालं पण डोकं शांत झाल्यानंतर. कारण कसं असतं माहिती आहे का, टेन्शनमध्ये माणसाला राग येतो भरपूर, आणि रागामध्ये आपण काहीही बोलतो, पण खरं बोलले. मी काही पण बोलले असले तरी खरं बोललेले, त्यातलं एक ना एक शब्द खरा आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की मी त्यांच्यासमोर बसून त्यांना बोलायला पाहिजे, माझं काय समस्या आहेत, त्यांना समस्या माहीत आहेत, पण तरी पण ते त्याचं हे करणार नाहीत, ही मला पण माहिती आहे गोष्ट. आणि ह्याच गोष्टीमुळं माझा एकदम संताप होतं की तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे तरी पण तुम्ही काही करत नाही. म्हणजे एक प्रकारे ह्याचाच मला संताप झाला आहे आणि त्याच्यामुळे आत्ता पण मला टेन्शन आहे, आत्ता पण टेन्शन नाही असं नाही, पण राग थोडासा शांत झाला आहे, थोडासा कंट्रोल झाला आहे. मी स्वतः रागावर शांतता, म्हणजे शांत राग येऊन काय उपयोग नाही असं कळलं आहे. तर जाऊ द्या, त्यासाठी मला खरंच खूप गिल्टी फील होतं आहे. पण जाऊ दे, जे झालं ते झालं. राग कशावर तरी व्यक्त व्हायचा होता, तो आता झालेला आहे. आणि त्यानंतर पण परिस्थिती सेम आहे, जी काल परिस्थिती होती ती आज पण आहे, जो काल प्रॉब्लेम होता तो आज पण आहे. रागामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही किंवा मी तसं बोलल्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही, हे मला पण माहिती आहे. पण काय करणार ना, जिथं व्यक्त होतो आहे, आपला राग शांत होतो आहे, तर तिथं आपण बोलणारच. पण बोलून काय फायदा नाही, समोरच्या व्यक्तीला काहीच फरक
पडत नसेल तर मग बोलून तरी काय फायदा. त्याच्यामुळे आतल्या आत आपली हे होते, आतल्या आत काय होते माहिती का, डोक्याचं टेन्शन एकदम हे झाले आणि आतल्या आत आपण कवर हे करायचं ना, गुदमरून कुठपर्यंत ठेवायचं आपला स्वतःला. तो राग बाहेर काढणं पण गरजेचं आहे. तर तो अशा प्रकारे राग व्यक्त झाला माझ्याकडून. ही मला थोडीशी माझी चुकी वाटते की मी असं नव्हतं करायला पाहिजे, पण ते झालं. आता मी काही करू शकत नाही. त्याच्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता इतके दिवस आम्ही समजून घेतलं, आता तुम्ही पण आम्हाला समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. पण समोरची व्यक्ती खूप असं नाही का, म्हणजे आम्ही काहीही करू शकत नाही, आम्ही काहीही करणार नाही किंवा आम्ही असमर्थ आहेत असं दाखवतात. त्याच्यामुळे मग अजूनच जाम टेन्शन येतं आहे, जाम वैताग येतो, जाम राग येतो आहे, असं होतं आहे. तर थोडंसं शांत करण्याचा मी प्रयत्न करते. आणि तर चला आता मी ते भाजी वगैरे बनवते. मसाला वगैरे बनवून घेतला. जशी मी प्रत्येक भाजीला जसं मसाला बनवते तसंच, फक्त हा मसाला आहे ना, खोबरं ते ओलं आहे, त्याच्यामुळे मी त्याला भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतलं अजून छान लागतं. तर मसाला झालेला आहे मस्तपैकी असा. तर काल एक कमेंट होती की तू ना पोळ्या सगळ्या फुटल्या आणि ना त्या ह्याला आमटीला ना काय तर्री ना, ते भजे गोल झालेले, भजे चपटे झालेत. होतं कधी पोळ्या फुटल्या, म्हणजे मी जेवढ्या पोळ्या दाखवल्या ना 2-3 तेवढ्याच फुटल्या होत्या, बाकीच्या सगळ्या चांगल्या झाल्या. कॅमेरा ओपन केला की पोळी फुटली, असे 2-3 पोळ्या फुटल्या माझ्या आणि बाकीच्या चांगल्या झाल्या. जेव्हा मी कॅमेरा बंद करेल ना तेव्हा पोळी चांगली व्हायची. असं नाही का, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते की पोळी काय लाजती का, चपाती का भाकरी का लाजती का काय माहिती, ती लगेचच फुटून जाते किंवा ते करपून जाते किंवा तिचं फुगतच नाही असं होतं. तर तसंच झालेलं आहे. आणि आमटीला तर्री म्हणायचं तर आमच्या अक्काला ना तर आता तिखट नाही खात, त्याच्यामुळे मला ना माझ्या आत्ताच्या भाज्या बघू शकताय तुम्ही, त्याच्यावर जास्त तर्री नसते किंवा जास्त तिखट नसतं. त्यानंतर भजी म्हणाल तर भजी चवीला तर छान झालती, मग ती चपटी असू नाही तर मग फुगलेली असू, पण ती टेस्टला छान झालती. तर त्यानंतर आता बाजूला कालवण, एका गॅसवर कालवण मी कढायला ठेवलेलं आहे, म्हणजे मस्तपैकी कडवून झालेले पण उकळायला ठेवलेले. दुसरीकडे भात झालेला आहे, तिसरीकडे मी भाकरी बनवत आहेत. सकाळच्या चपात्या नव्हत्या पण सगळ्यांनाच मी भाकरी बनवणार आहे. तर 3 भाकरी. तर त्याच्यामध्ये एक कमेंट पण आली होती की एवढंसं स्वयंपाक केला आणि सगळ्या जणांना पुरेल का. तर हो, आम्हाला म्हणजे जास्त कोण खात नाही भाजी म्हणा किंवा काय, तर टेकूनच खातात. आणि त्याच्यामध्ये माझे सासू सासरे काय जेवले नव्हते, त्याच्यामुळे भाजी भरपूर शिल्लक राहिली आणि आम्ही ती दुपारी पण खाल्ली, सकाळी पण खाल्ली, असं झालं होतं. तर ती मागच्या कमेंटला, म्हणजे समीक्षेचा जेव्हा बड्डे होता तर त्या व्हिडिओला ती कमेंट होती, तर म्हटलं आता त्याच्यामध्ये उत्तर द्यावं. तर आता मी लागले आहे भाकरी करायला. तर अजून 1-2 भाकरी करायच्यामध्ये 3 भाकरी करायच्यात आणि मग झालं लगेच. आता शेवटची भाकरी करत होते आणि सोबतच विचारचक्र चालूच असतात माझे, कारण मी जरी स्वयंपाक वगैरे करत असली, जरी काय करत असली तरी डोक्यातले विचार जे आहेत ते अजिबात थांबत नाहीत, अजिबात. म्हणजे आपण जेव्हा सकाळ ते संध्याकाळपर्यंत भरपूर सारे विचार येऊन जातात, म्हणजे थोडे विचार डोकवून जातात, म्हणजे नाही का म्हणतात असं की 5000 विचार दिवसातून माणसाच्या डोक्यात येऊन जातात. तर तसंच टेन्शन घेऊन काही परिस्थिती बदलणार नाही, सोल्युशन निघणार नाही. जे काय करायचं आहे ते थंड डोक्यानेच करायचं असतं, पण ह्या टेन्शनमुळे काही सुचत पण नाही, असं होतं. टेन्शनमुळे आपलं पॉझिटिव्हपणा निघून निगेटिव्हपणा येतो जास्त, तर असं होतं. त्याच्यामुळे आणखीनच हे होते. तर चला आता मी करून टाकते पटपट स्वयंपाक.
तर आता झालेला आहे माझा स्वयंपाक. आता जेवण करायचं आहे. थोडंसं कालवण थंड झालं आहे कारण थोडा लवकर स्वयंपाक केला मी आणि नंतर थोडंसं उशिरा जेवायला बसलो आणि असं झालेलं आहे आपलं कालवण. थोडंसं तरी नाही आलेली कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका. चला बाय बाय.